नमस्कार, कसे आहात? माझ्या या कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शाही पनीरची रेसिपी पाहणार आहोत. ही जी रेसिपी असणार आहे तर ती खाण्यासाठी खूप छान अशी असणार आहे आणि बनवण्यासाठी पण खूप कमी वेळात तयार होते. तर तुम्ही बघू शकता मी इथे तयार केलेली होती. तर खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि खाण्यासाठी जेवढी दिसायला छान आहे त्यापेक्षाही खायला खूप छान अशी लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी असणार आहे. तर चला तर वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. आपण कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत पाहत राहा. तर यासाठी आपण अगोदर मसाल्याची तयारी करूयात, म्हणजेच ग्रेव्ही तयार करून घेऊयात. तर अगोदर मी इथे एक कांदा घेतलेला आहे. या रेसिपीसाठी आपल्याला कांदा जो आहे तर एक कांदा जर असेल तर 3 टोमॅटो घ्यायचे आहेत. 2 कांदा जर आपण घेतलेले असेल तर 6 टोमॅटो आपल्याला वापरायचे आहेत. यामध्ये टोमॅटोचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि अद्रक आपण घेणार आहे. टोमॅटो, कांदा आणि अद्रक थोडंसं लहान लहान पीसेस मध्ये कापून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे सगळं कापून झाल्यावर लगेचच पॅन गरम करायला ठेवणार आहे आणि हा मसाला परतवून घेणार आहे. यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तुपाचं मी टाकलेलं आहे. हे तूप आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जिरी, 1 तमालपत्र, त्यानंतर दालचिनी मी 2 ते 3 तुकडे वापरलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 लवंगा आपण टाकतोय. त्यानंतर 3 इलायची मी वापरलेली आहे. आपल्याकडे जर असेल तर आपण एखादी मोठी विलायची पण वापरू शकता. आणि ज्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर त्या हिरव्या मिरच्या मी कापून यामध्ये टाकलेल्या आहे आणि लसूण आहे तसंच पाकळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत. आपण हे थोडंसं परतल्यानंतर कांदा ऍड करणार आहोत. कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जे अद्रक कापून ठेवलेलं होतं तर ते अद्रक पण यामध्ये टाकूयात. थोडंसं परतवून झाल्यानंतर आपण लगेचच टोमॅटो टाकणार आहे. 1 ते 2 मिनिट टोमॅटो आपण परतवून घ्यायचे आणि 5 ते 7 काजू यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर 2 काश्मीरी लाल मिरची वापरणार आहे. काश्मीरी लाल मिरचीने कलर छान येतो म्हणून आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर करणार आहे. त्याचबरोबर आपण इथे थोडंसं मीठ पण टाकतोय. मिठाने मसाला लवकर परततो म्हणून मिठाचा वापर केलेला आहे. 4 ते 5 मिनिट हे सर्व परतल्यानंतर अर्धा ग्लास आपण पाणी टाकूयात आणि यावरती झाकण ठेवून हे छान असं शिजवून देऊयात. 5 ते 7 मिनिट शिजण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पनीर कापून घेऊयात. पनीर जे आहे तर ते मी छोट्या पीसेस मध्ये कट केलेलं आहे. आपल्याला हवं असेल त्या शेप मध्ये आपण ते कापू शकता. हे जे पनीर होतं तर हे मी घरी बनवलेलं पनीर आहे आणि आता पनीर आपलं कापून झालेलं आहे. इकडे 5 ते 7 मिनिटांनंतर आपला जो मसाला होता तो पण तयार झालेला आहे. तर यातील आपण तमालपत्र आणि विलायची जी आहे तर ती काढून टाकूयात आणि मिरचीचे जे देठ आहेत तर ते पण काढून घेऊयात आणि नंतर आपण त्याची बारीक मिक्सर मधून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. त्यानंतर मी लगेचच पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा तुपाचा टाकलेला आहे. आपण आज तुपाचा वापर करतोय. आपल्याला हवं असेल तर आपण बटर पण वापरू शकता, परंतु तुपाने टेस्ट अजून छान येते. त्यामध्ये मी टाकतेय अर्धा चमचा जिरं, थोडीशी हळद आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखटच वापरलं तर आपल्याला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येते. त्याचबरोबर आपण जो मसाला बारीक केलेला होता तर तो मी आता यामध्ये ऍड करतेय. मी जसं मसाला बारीक वाटून घेतलेला आहे सेम असंच आपण बारीक वाटून घ्यायचा आहे. आता हा मसाला जो आहे तर तो आपण छान असा परतवून घेऊयात आणि परतल्यानंतर आपण पाणी ऍड करणार आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटलेला होता तर त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पण पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि आपण अगोदर थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन आपल्याला आता जेवढी मिठाची गरज असेल त्याप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊयात. थोडंसं मीठ टाकल्यानंतर आपण हा जो मसाला आहे तर तो 5 ते 7 मिनिट शिजून देणार आहे. छान असा शिजल्यानंतर आपण यामध्ये जे पनीर कापून ठेवलेलं होतं तर ते पण ऍड करणार आहे. मी झाकण ठेवून हा मसाला थोडा वेळ शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आता कलर खूप छान आलेला आहे आणि तेल पण सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण जे पनीर आहे तर ते यामध्ये ऍड करून घेऊयात. पनीर आपण ह्या वेळेला परतवून वगैरे घेतलेलं नाहीये. आपण हे पनीर असंच वापरतोय. शाही पनीर मध्ये पनीर असंच वापरलं जातं. ते खाण्यासाठी पण खूप छान लागतं. थोडीशी कस्तुरी मेथी मी हातावर घेऊन चुरगळून टाकलेली आहे. त्याच नंतर आपण थोडीशी हिरवीगार कोथिंबीर आपण गार्निशिंग साठी टाकतोय.
आणि आता आपण यामध्ये क्रीमचा वापर करणार आहे. तर आपल्याकडे जर असेल तर आपण विकतची क्रीम पण यामध्ये ऍड करू शकता, परंतु मी यामध्ये घरीचीच क्रीम वापरलेली होती. घरी जी दुधावरची साय येते तर ती मी फेटून घेऊन तीच यामध्ये वापरलेली होती. आणि एक 1/4 चमचा मी थोडं साखर पण यामध्ये टाकलेली होती. आपण टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे म्हणून साखर मी थोडीशी वापरलेली आहे. याने टेस्ट मेंटेन होते. आता आपण मिक्स करून घेऊन एक 5 ते 7 मिनिट एक वाफ काढून घेऊयात. आता आपलं शाही पनीर खायला रेडी आहे. हे शाही पनीर खाण्यासाठी खूप छान लागतं. आपण घरी एकदा नक्की ट्राय करा. सेम हॉटेल सारखीच टेस्ट येते. मी जे बनवलेलं होतं तर खूप छान अशी टेस्ट आलेली. यासोबत मी लच्छा पराठा बनवलेला होता तर त्यालाही खूप छान असे लेयर आले होते. तर आपल्यालाही या पराठाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी ही रेसिपी ट्राय करा.